Hello, check. Hello, hello, check. Hello, 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 check. Hello, hello, mic check. Hello, 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 check. Hello, 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 mic check. Hello, hello. Hello, check, hello. Hello, check, hello. वैशाली ताई माळे मुंबईवरून इथे आलेल्या आहेत आणि लगेच या कार्यक्रमाला भीमाची लेखणी या कार्यक्रमाला सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वैशाली ताईंसाठी. वैशाली ताईंना मी इथे मंचावर आमंत्रित करतो आहोत. सुप्रसिद्ध सिनी गायिका वैशाली जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वैशाली ताई माळे यांचं इथे आगमन झालेलं आहे या मंचावर. मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. सुप्रसिद्ध सिनी गायिका वैशाली माळे. एकदा पुन्हा जोरदार टाळ्यांनी सुप्रसिद्ध सिनी गायिका वैशाली माळे यांचं स्वागत करा. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, लोकगीत शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय महेश भाऊ खडसे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं व आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच धम्म क्रांती प्रज्ञा पर्व 2018चे अध्यक्ष सूरज वरटी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. आजची प्रमुख उपस्थिती लाभलेल्या सुप्रसिद्ध गायिका वैशाली माळे व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महेश भाऊ खडसे, धम्म क्रांती प्रज्ञा पर्वाचे अध्यक्ष सूरज वरटी यांना विनंती करतो की त्यांनी महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर संबोधी मंडळ रावतीनगर पुसद येथील उपासिकांना विनंती करतो की त्यांनी आजच्या चौथ्या पुष्पाची सुरुवात बुद्ध वंदना घेऊन करावी अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो 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 सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि. साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि. सुरामेरय मज्जप्रमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. सकल विदूरयान देवरूप सुजीव निमाल चक्षु गभीर घोष गौरवर्ण सुकाय अभय चित्ता निभय काम सुरत धम्म सुटेम. विरतरज सुजेन नेतं भीमराव सरामि. भीमराव सरामि. भीमराव सरामि. पाप
सकरणं कुशलस्य उपसम्पदा सचितपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होन्ति यो धम्मं न पमज्जति नास्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नास्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नास्ति मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा यानंतर आज आपल्याला लाभलेल्या सुप्रसिद्ध सिने गायिका वैशाली माळे यांचं स्वागत धम्मक्रांती प्रज्ञा पर्व 2018 चे अध्यक्ष सूरज वरटी व त्यांची टीम करेल अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महेश भाऊ खडसे यांचं स्वागत धम्मक्रांती प्रज्ञा पर्व 2018 चे अध्यक्ष सूरज वरटी करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
वेळेच्या अभावी चमूचं स्वागत मी शब्दसुमनानं करू इच्छितो. यानंतर पाहुण्याचा परिचय देतो. महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या सुप्रसिद्ध गायिका ज्यांनी आपल्या आवाजाने संपूर्ण भारताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं, त्यांचा आज सुमधुर आवाज ऐकण्यासाठी व मंत्रमुग्ध होण्यासाठी आज चौथे पुष्प गुंफण्यासाठी मी आमंत्रित करतो विदर्भ कन्या विंबरायाची लेक पिंगा गपोरी पिंगा या गाण्याच्या सुप्रसिद्ध गायिका ज्यांना सोलापूरचा दमानी पटेल प्रतिष्ठानाचा कर्मयोगी पुरस्कार प्राप्त, त्यांच्या संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबाबत अमेरिकेत अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा सुरमणी रत्न पुरस्कार प्राप्त 29 मार्च 2018 वैशाली माडे यांना सूर आराधना पुरस्कार देऊन दिल्लीत त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच यावर्षी त्यांचा अल्बम साजरी भीम जयंती करू हा अल्बम प्रसारित झालेला आहे. त्याचे म्युझिक डायरेक्टर आहे डॉक्टर कुणाल इंगळे. तर मी आमंत्रित करतो पुसदकरांच्या जोरदार टाळ्यांनी सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांना की त्यांनी भीमाची लेक मी बुद्ध भीम गीताचा भरदार कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना प्रज्ञा पर्व 2018 समितीतर्फे विनंती करतो. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक सुरू हो वरती हॅलो चेक हॅलो हॅलो महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आज पुसद शहरातल्या अतिशय रम्य अशा ठिकाणी आणि इतक्या मोठ्या प्रांगणामध्ये हा भीम व बुद्ध गीतांचा कार्यक्रम इथे वैशालीताई माडे ज्या वर्ल्ड फेमस गायिका आहेत, बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये ज्यांनी श्रेया घोषाल सारख्या मोठ्या गायिकांसोबत गायलेला आहे, त्या आज इथे उपस्थित आहे आपल्या सर्वांचं मन रिझवण्यासाठी, आपल्यासमोर बुद्धगीत भीमगीत सादर करण्यासाठी.
तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात एक तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी हे गीत समर्पित करतो व लगेच ताईला इथे आमंत्रित करणार आहोत। मागे जी मंडळी उभी आहे त्या सर्वांना विनंती आहे, कृपया इकडे बसून घ्यायचं आहे। इकडे जे मागे उभे आहेत, हॅलो, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, थोर तपस्वी संत गाडगे बाबा, शिवाजी महाराज, शाहू महाराज या थोर विभूतींना अभिवादन प्रणाम करून हे गीत सादर करतो आहोत। गाडगे बाबा परी संतांचा आहे, हा देश शाहू फुले भीम बुद्धिवंतांचा आहे। शब्द समजतात का? हो की नाही? आवाज माझ्या मोठ्याने येत आहे ना? हा देश गाडगे बाबा परी संतांचा आहे, हा देश शाहू फुले भीम बुद्धिवंतांचा आहे, हा देश कोण्या ऐऱ्या गैऱ्याचा नव्हे सुदेशा, तर हा देश बुद्ध भगवंताचा आहे, तथागत बुद्ध भगवंताचा आहे। आणि त्याच बुद्धाच्या चरणी हे गीत समर्पित करतो आहोत। येत्या 3 दिवसाने त्या महामानवाची जयंती आपण पुसत नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर अख्ख्या जगात ज्याची जयंती साजरी केली जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते आहे। आणि अशी जयंती अनेक महापुरुष होऊन गेले, महापुरुष नेते होऊन गेले, पण जी बाबासाहेबांची जयंती जितक्या मोठ्या संख्येने होते तशी जयंती कोणाचीच होत नाही। म्हणून की पैदा न हुआ होता वो मसीहा तो खुशियों का ये सिलसिला न होता, कि पैदा हुआ न होता वो मसीहा तो खुशियों का ये सिलसिला न होता, बेरंग रहती जमीन और आसमां का रंग नीला न होता, ये भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे यारों, ये भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे यारों, अगर मेरे भीम जैसा हीरा यहाँ पैदा हुआ ना होता, अगर मेरे भीम जैसा हीरा यहाँ पैदा हुआ ना होता। आणि त्या बुद्धाचे गीत ज्या बाबासाहेबांनी बुद्धाला मांडलं, जीवनातल्या मंदिर बांधा, जीवनातल्या मंदिर बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची, जीवनातल्या मंदिर बांधा, जीवनातल्या मंदिर बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची।
सारे लोक इथे या पुसद शहरातले इथे उपस्थित आहेत. सर्वांचं इथे स्वागत करतो आणि सर्वांना जय भीम. क्या बात आहे. जी इथे उभी मंडळी आहे त्यांना विनंती करतो, प्लीज इकडे बसून घ्या. खूप सारी जागा आहे. हा कार्यक्रम मी तुम्हाला ग्वाही देतो की आजचा जो कार्यक्रम आपला इथे होतो आहे पुसद मध्ये, हा तुमच्या चिरकाल स्मरणात राहील इतका सुंदर आपण करू. पण तुमच्या सर्वांची त्याला साथ देखील तितकीच मोलाची आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जे उभे आहेत ते बसले पाहिजे यांच्यासाठी. या टाळ्या तुमच्या लोकांसाठी होत्या. कृपया बसून घ्या. आणि आपण भीम सैनिक आहोत, भीम बाबाची मुलं आहोत. छटाक भऱ्या पाण्याने आणि या हवाले वारा झुडकीले कोणी घाबरू नका, नाही तर पाणी आलं तर उठले चालले पाहिजे. का म्हटलं? जाणार की नाही? नाही जाणार ना. महिलाच म्हणतात, माणसांना काही नाही. थांबणार आहेत की नाही इथे? त्या 4 थेंब आले की पहिले आपल्या घरी नाही ना. एक जगविख्यात गायिका आज तुमच्या पुसद मध्ये इथे आलेली आहे आणि इतका सुंदर योग आज या 14 एप्रिलच्या निमित्ताने इथे होतो आहे. यात तुमचे सगळे सहकारी मंडळी, तुमचे आयोजक जे आहेत, त्या सर्वांची नावं माझ्याकडे आहेत. मी नंतर आपल्या सर्वांना वाचून दाखवेल. पण जास्त वेळ न गमावता बोलू की नाही? मुके मुके काय ते एवढा मोठा कलाकार आपल्या स्टेजवर इथे येतोय, तुम्ही सगळे मुके राहिले तर काही त्याला मजा येणार नाही. बरोबर की नाही? आमंत्रित करतो हो मुंबईहून आलेल्या महागायिका वैशाली माळे यांना. जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी. वैशाली माळे इथे येतात. ज्याप्रमाणे तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली बुद्ध पूजा घेऊन, त्याचप्रमाणे तथागत बुद्धाचं गीत आपल्यासमोर वैशालीताई सादर करतील. मी वैशालीताईंना इथे आमंत्रित करतो आहोत मंचावर. वैशाली माळे पुन्हा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या टाळ्या चालल्या पाहिजे बरं का. हॅलो हॅलो. सर्वप्रथम इथे उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, माझा प्रेमाचा जय भीम स्वीकारावा. तथागताच्या चरणी माझं पहिलं गाणं. हॅलो हॅलो. साऊंड दादा, थँक्यू सो मच. खूप छान साऊंड लावलाय. एकदा जोरदार टाळ्या. कारण सुरुवात अशी छान झाली तर पुढे कार्यक्रम रंगत जातो. अशी छान सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची. बुद्ध
प्रज्ञापर्वामध्ये हा माझा, मला असं वाटतं, तिसरा चौथा कार्यक्रम माझा आहे. खरं तर पहिल्या दिवशीच मला कार्यक्रमाला यायला आवडलं असतं, पण काही हा महिना असा असतो, आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि कोणत्याही इतिहासातल्या नेत्याची जयंती फक्त एकचदा साजरी होते, पण क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही एकमेव जयंती आहे जी वर्षभर साजरी होते. त्याच्यामुळे आजचा खूप खरं तर सूरजने इतकं आयोजन सुंदर केलंय. आज थोडेसे ग्राउंड्समध्ये लाईट्स कमी आहेत, पण बाहेर इतक्या छान विजा चमकत आहेत की त्याचा थोडंसं आपल्याला पुढचं गाणं माझ्या अल्बम मधलंच हे गाणं आहे. भोर भर जब पहली किरण
मराठी माणसाची एक प्रत्येक माणसाला अभिमान वाटावं, एक वेगळं स्फूर्ती चढतं म्हणून हे गाणंच मुळात त्यासाठी बनवलं. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांचा एक साथ जरा मला मिळाली तर अजून मजा येईल. बोलो भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. गाणं क्या बात है, इधर के जय भीम, जय भीम. बोलो भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. एकदा जोरदार सगळ्यांचा जय भीमचा नारा व्हायला पाहिजे. जय भीम, जय भीम, जय भीम. वाह वाह वाह. जय भीम की गूंज जब गूंजती है तो एक अलग सा माहौल बन जाता है. आले तेव्हा खूप वेगळं वातावरण होतं आणि आता खूप वेगळं वातावरण आहे. महिला वर्ग अतिशय छान, काही उपासिका इकडे आलेल्या आहेत, अतिशय सुंदर दिसत आहेत सगळ्या. पांढऱ्या साड्या सगळ्यांनी घातलेल्या आहेत. मागे खूप सारे असे पुरुष आहेत बसले, त्यांनी पण पांढरे ड्रेस परिधान केले. मला असं वाटतं तथागत गौतम बुद्धाने दिलेला संदेश, शांतीचा संदेश आणि रंग पण आपला जो आहे आपण पांढरा रंग आपल्या प्रत्येक उत्सवाला वापरतो, आपल्या लग्नामध्ये वापरतो. परंतु आपल्यासाठी अभिमानाचा रंग कोणता आहे? कोणता रंग आपल्या अभिमानाचा आहे? हा कोणता? म्हणून मी आज निळा घालून आहे. बाबासाहेबांचं आयुष्य, आजचा हा कार्यक्रम खरं तर गाणं आणि तुमच्याबरोबर थोडासा संवाद, ह्या दोन्ही गोष्टी मला करायला खूप जास्त आवडतात. त्याच्यामुळे गाण्यातनं बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे, जे इतकं मोठं संचित आपल्याला दिलं आहे, त्या संचिताची थोडीशी एक देवाणघेवाण म्हणायला हरकत नाही. आणि त्यासाठीच आपण आज ते सगळे आलेलो आहोत. बाबासाहेबांचा जो बाणेदार स्वभाव होता, जो जिद्दी स्वभाव होता, त्या स्वभावाचं जे उत्तम उदाहरण आहे ते माझं पुढचं गाणं सांगणार आहे. रे तुमच्या टाळ्यांचा जेव्हा कडकडाट होतो, मला अजून मी थोडी इमोशनल पण होते. गळा माझा अनेक वेळा, जेव्हा मी इतर सगळ्या जगभर मी कार्यक्रम करते, पण जेव्हा मला जयंतीचा हा जो महिना असतो हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी मला जायला मिळतं त्या त्या ठिकाणी हे माझ्या मी असं मानते की माझ्या वडिलांनी केलेले माझ्यावर हे उपकार आहे, त्याचे उपकार फेडण्याची छोटीशी एक संधी मला मिळते. आणि म्हणून अनेक वेळा गाताना मला गळा दाटून येतो. या माझ्या
दलित बांधवानो रंजल्यानो आणि गांजल्यानो देईन तुम्हाला करून मी फुले काळाराम मंदिर चौदारचे काळाराम मंदिर चौदारचे माझा दलित बांधवानो रंजल्यानो आणि गांजल्यानो देईन तुम्हाला करून मी फुले थैंक यू। म्यूजिक के साथ थोड़ा कम हो जाता है, रिवर्ब का वॉल्यूम भी, रिवर्ब का लेवल भी अप है। पावसाने पण आपली थोडीशी हजेरी लावलेली आहे। सकाळी जेव्हा मी निघाले तेव्हा मला असं वाटलं की कार्यक्रम होईल की नाही, मला शंका वाटू लागली होती, कारण इतका पाऊस होता, प्रचंड पावसात मी प्रवास करत आले। पण इथे आल्यानंतर जरा पावसाची सर कमी झाली आणि आता अजून आपण सगळे मिळून प्रार्थना करूया की ही पावसाची सर कमी हो 10:30 वाजेपर्यंत। नंतर आलास तरी आम्ही आनंदी आहोत बाबा। थांबणार का पावसामध्ये गाणं आहे का? थांबणार? कोणत्या मातीचे बनलेले आहेत? म्हणजे आतापर्यंत मी सांगते, माझ्या आयुष्यातले
असे एखाद दोनच कार्यक्रम झाले असतील जिथे, आणि ते पण जयंतीचेच कार्यक्रम जिथे सगळे ऐकणारा सगळा वर्ग असा भर पावसात बसून होता. तर एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी होऊन जाऊ दे. आणि तुमच्या सोबत पावसात सहभागी व्हायला मी पण थोड्या वेळाने तुमच्या सोबत येईल. या देशाची घटना लिहिणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एकदा परत आपण जोरदार नारा देऊया. जय भीम, जय भीम. सुज्ञानाचा माझ्या भीमराया माझ्या भीमराया हो माझ्या भीमराया सांग पुढारी माझ्या भीमराया सांग पुढारी होईल
हॅलो त्या बात आहे, इतका जोरदार पाऊस असूनही कोणीच जाणार नाही आणि इतक्या छटाकभर पावसाने आपलं काहीच बिघडणार नाही. आम्ही पण येऊ का तिकडे? येऊ आलो. इतक्याशा पावसाने काहीच होणार नाही बरं का. सगळे बसतील. मी सगळ्यांना विनंती करतोय, काहीच नाही. 4 थेंब आहे. दिवसभर जरी पावसात उभं राहिलं तरी काहीच फरक पडणार नाही, मला तरी असं वाटते. आणि मी आधीच म्हटलं की भीम बाबाची लेकरं आहे. तुमच्या रक्तात बाबासाहेबांचा जीव आलेला आहे, बघितलं का? 14 एप्रिलला ते आणखी उसंडून वाहत रक्त, बरोबर आहे की नाही? मी काय म्हटलं होतं की पैदा हुआ ना होता वो मसीहा कौन? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कि पैदा हुआ ना होता वो मसीहा तो खुशियों का ये सिलसिला न होता. बेरंग रहती जमीन और आसमां का रंग नीला न होता. ये भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे यारो, अगर मेरे भीम जैसा हीरा यहाँ पैदा हुआ ना होता. आणि इतका मोठा महान हिरा ज्यानं रात्रंदिवस अभ्यास केला, रात्रंदिवस म्हणजे शिळे तुकडे खाल्ले. ज्या डॉक्टर बाबासाहेबांचा मुलगा वारलेला होता, त्या मुलाला सोडून गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. आणि काय म्हणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की माझा एक मुलगा जरी गेला तरी माझ्या लाखो या भारतातल्या मुलांसाठी मला तिथे गोलमेज परिषदेला जावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाला देखील माती दिली नाही आणि गोलमेज परिषदेला गेले. आणि तुम्ही या छटाक भऱ्या पावसाने कोणीच जाणार नाही, तुम्हाला बाबासाहेबांची शपथ आहे, हे काही हालणार नाही. तो आहे की नाही? घ्यायचं का दुसरं गाणं? ओके. बाबांची शपथ दिल्यावर तर मग काय प्रश्नच येत नाही. हेलो हेलो, इसका बड़ा हाँ समझ लो. सॉरी. आजच्या कार्यक्रमामध्ये गेले 4 दिवस, मला असं वाटतं आठवडाभराचा हा कार्यक्रमाचा हे पर्व आहे. इतक्या जिद्दीने, इतक्या मेहनतीने सूरज आणि त्याचे सहकारी सगळे इतके जोमाने इथे आयोजनामध्ये गुंतले आहेत. त्यांनी रात्रीचा दिवस करून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आणि मला असं वाटतं आपण इथल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन त्याला अजून रंग चढवला पाहिजे. त्यांच्या अपेक्षांना अजून आपण चांगली साथ दिली पाहिजे. बाबासाहेबांचं स्त्रियांना जे अधिकार आज स्त्रिया उपभोगत आहेत, ज्या मोठ्या मोठ्या पदावर आज स्त्रिया कार्यरत आहेत, त्यामध्ये एक असं तुमच्यातलं उदाहरण आहे जे या स्टेजवर आहे, की म्हणजे मी स्वतः वैशाली माडे. आणि अशा प्रत्येक स्त्रीसाठी जे हक्क बाबासाहेबांनी दिले, शिक्षणाचा अधिकार दिला, तो मला असं वाटतं त्या धर्तीवर माझं पुढचं गाणं आहे.